नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, आज मी केलेले आहेत मुगाच्या डाळीचे भजी. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की ट्राय करून बघा. आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचे भजी. हे बघा, मी इथे पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळीची भजी एक नंबर लागतात. ही डाळ आता आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायची आहे. बघा, तसं पाणी ओतून ठेवायचं. अर्धा तास चांगली भिजली पाहिजे. आणि यात मी एक अर्धी वाटी पोहे टाकते. पोह्याने कसे कुरकुरीत भजी होतात, कडक होत नाहीत. हे आपल्याला अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे. डाळ छान अशी भिजली पाहिजे, त्यामुळे अर्धा तास तरी भिजवावी लागेल. मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घेतलेत, थोडंसं जिरं टाकलेत. हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. असं बारीक करून घेतलेलं आहे. आपली डाळ छान अशी भिजलेली आहे. अर्धा तास झालेला आहे मी डाळ भिजू घालून. बघा, मस्त भिजलेली आहे डाळ. आता यातलं मी पाणी काढून स्वच्छ धुवून घेते. बघू शकता, छान अशी भिजलेली आहे. आता ही बारीक करून घ्यायचं मिक्सरला. जास्त पण बारीक नाही करायचं आणि जास्त पण मोठं नाही ठेवायचं. बघू शकता, असं मी बारीक केलेलं आहे. ह्यात आता आपण जे मिरची लसूण बारीक करून घेतलेलं ते टाकायचं आहे. कढीपत्ता मी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून बारीक बारीक तुकडे केलेत. कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण टाकली. त्यात थोडीशी हळद घेतली, जिरा पावडर आहे आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे. गरम मसाल्याचा म्हणजे वास येतो छान म्हणून टाकलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करून एकजीव करून घ्यायचं सर्व. बघा, आपलं मुगाच्या डाळीची भजी करण्यासाठी पीठ तयार आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं. ह्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. सगळं मळून घेतल्यानंतर मीठ टाकायचं. अगोदर टाकलं की पाणी सुटतं भरपूर, त्यामुळे नंतर टाकायचं. बघा, एक कढई मी तापाय ठेवलेलं आहे. थोडीशी गरम झाली की त्यात मी तेल ओतणार आहे. आता तेल आपलं तापलेलं आहे. जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही, करपतात लगेच. एकदम बारीक गॅसवर असे छोटे छोटे भजी करायचे. गॅस मोठा अजिबात करायचा नाही, मंद आचेवरच करायचे, नाहीतर वरून काळे होतात आणि आत तसेच पीठ राहतं. म्हणून बारीक गॅसवरच करायचं. बघा, किती छान तयार झालेले आहेत. थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरच भाजल्यावर छान असे कुरकुरीत भाजतात. बघू शकता, असा लालसर रंग यायला लागलेला आहे. आपली भजी तयार आहेत. हे बघा, असे झाले की आपण काढून घ्यायचे. एकदम कुरकुरीत मस्त असे भजी झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.